नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाची परीक्षा कधी होणार याच्या संदर्भातल्या बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे। तर हेच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, दोन अशी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आपल्या समोर आलेले आहेत, दोन महत्त्वाचे असे परिपत्रक आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही परीक्षा कधी होणार आहे ते कळते। त्यासोबतच ही कोणत्या कोणत्या परीक्षा केंद्रांवर होऊ शकते तो पण अंदाज आपल्याला आलेला आहे। त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, शिपाईची 21 अपेक्षित टेस्ट सिरीज आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेले, तिथून तुम्ही त्याला नक्की जॉईन करू शकतात। सोबत लिपिक साठीचे पण 10 टेस्ट जे आहेत तर त्या आपण इथं ऍड केलेले आहेत, तर त्या देखील तुम्ही नक्की सोडवल्या पाहिजे। कारण की आता जे आहे, जर ज्यांचा अभ्यास झालेला आहे तर त्यांनी टेस्टवर सगळ्यात जास्त लक्ष जे आहे तर ते दिलं पाहिजे। सोबत ज्यांनी पीवायक्यू बॅच अजूनही कंप्लीट केलेले असेल तर त्यांनी पीवायक्यू बॅचला जे आहे तर ते नक्की एनरोल करायचंय। बघा, हे 26/2/2026 जिल्हा न्यायालय यवतमाळ यांचं हे पत्र जे आहे तर ते आपल्याला दिसतं। विषय काय आहे? उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल फराश पदभरती संबंधित घेण्यात येणाऱ्या स्क्रीनिंग टेस्ट करिता केंद्र उपलब्धतेबाबत माहिती पुरवण्याविषयी। बघा, इथं त्यांनी केंद्रासंदर्भात पत्र जे आहे तर ते इथं जिल्हा न्यायालयाकडून आलेलं आहे। काय सांगितलेले? वरील विषयास अनुसरून कळवण्यात येते की मुंबई उच्च न्यायालयाची भरतीसाठी परीक्षा कधी, बघा 26/4/2026। बघा, याच्या आधी पण जी काही अपडेट आलेली होती मुंबई उच्च न्यायालयाची तर त्याच्यामध्ये पण 26 एप्रिल 2026 हीच तारीख आपल्याला दिसत होती। म्हणजे ही तारीख पुन्हा एकदा आता कन्फर्म झालेली आपल्याला दिसते। म्हणून लक्षात घ्या की आपल्याला जी तयारी करायची तर ती 26 एप्रिलच्या हिशोबानेच करायची। तुमचा जर अभ्यास बाकी असेल तर तो 26 एप्रिलच्या आधी कसा कंप्लीट होईल, त्याच्यानंतर 26 एप्रिलच्या आधी कशा तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकतात तर याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही भर दिला पाहिजे। लक्षात घ्या, शिपाई पदासाठी जवळपास 8,676 उमेदवार, लिपिक पदासाठी 5,361 उमेदवार आणि वाहन चालकसाठी 925 उमेदवार असे 14,962 उमेदवारांची स्क्रीनिंग परीक्षा यवतमाळ इथे घ्यायची। लक्षात घ्या, यवतमाळ इथे घ्यायची आहे। यवतमाळ मुख्यालय इथे इतक्या उमेदवारांची स्क्रीनिंग टेस्ट परीक्षा करता शाळा व महाविद्यालय उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यातील परीक्षा केंद्रांची व्यवस्था करून शाळा महाविद्यालय आरक्षित करण्याबाबत कार्यालयास सूचित केलेले आहे। लक्षात घ्या, आतापर्यंत आपण म्हणत होतो ही फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी होईल, ही जिल्ह्याच्या ठिकाणी नाही तर जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या ठिकाणी देखील ही परीक्षा होऊ शकते। कारण की एवढे जबरदस्त अर्ज इथे आलेले आहेत आणि त्यांनी काय ठरवलंय की एकाच दिवशी शिपाईची पण घेऊन टाकायची, याची पण घेऊन टाकायची आणि तिन्ही पदांची परीक्षा एकाच दिवशी त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे। म्हणून त्यांना तालुक्या लेवल पर्यंतची परीक्षा केंद्र जे आहेत तर ते लागणार आहेत। म्हणून आधी जे म्हणत होते की मुंबईलाच असेल, संभाजीनगरलाच असेल, नागपूरला असेल, असं नसेल मित्रांनो। आता आपल्याला जिल्ह्याला पण पाहायला मिळेल आणि जिल्ह्याच्या आजूबाजूचे पहिले जे लगतचे तालुके असतात तर त्यांच्यामध्ये देखील आपल्याला ही परीक्षा जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। ओके, म्हणजे आपल्याला एक कळालं की इथं आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की परीक्षा ही 26 एप्रिलला होणार आहे, त्याच्यानंतर परीक्षा ही जिल्हा लेवलला होणार आहे, त्याच्यानंतर ही तालुका लेवलला पण होऊ शकते। तर अशा 3 पॉसिबिलिटी आपल्याला जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात। बघा, या आधी पण 13 फेब्रुवारी 2026 बघा जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्याकडून आलेलं हे पत्र आपल्याला पाहायला मिळतं। बघा, इथं पण त्यांनी 26 एप्रिल 2026 हीच तारीख जी आहे तर ती इथं बघायला मिळत होती। म्हणजे एकच दिसतंय आपल्याला की 26 एप्रिलला परीक्षा होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत। अजूनही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही, परंतु आपल्याला एक चांगली तारीख मिळालेली। आता त्याच्या माध्यमातून जर तुम्ही एक प्रॉपर तयारी जर करत असाल तर तुम्हाला एक चांगली संधी जी आहे तर ती या उच्च न्यायालयात जॉब करण्याची मिळू शकते। आणि आता याच्यासाठीच 21 अपेक्षित टेस्ट सिरीज तुम्ही नक्की सोडवल्या पाहिजे। 21 टेस्ट आहेत त्याच्यात शिपाईच्या, तर त्या तुम्ही नक्की सॉल्व्ह केल्या पाहिजे। सोबत मागचे सगळे पीवायक्यूच्या प्रश्नपत्रिका, त्यांचं विश्लेषण वगैरे सगळं काही ऍड केलेले आपल्या या बॅचमध्ये। ही बॅच फक्त 11 रुपयाची बॅच आहे, तर हिला पण तुम्ही जॉईन करू शकतात। सोबत मित्रांनो, लिपिकची पण टेस्ट सिरीज तुमच्यासाठी जॉईन केलेली, ती पण तुम्ही नक्की बघितली पाहिजे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।